student scholars in association with Goa Headmasters Association. नमस्कार मुलांनो, मराठी विषयाच्या तासाला मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मुलांनो, तुम्हाला आठवत असेल की इयत्ता 8वी मध्ये असताना तुम्ही मराठीचा एक पाठ अभ्यासला होता. त्या पाठाचे नाव होते माझी 3 उपास्य दैवते. या पाठाचे लेखक होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी या पाठामध्ये आपण जीवनभर ज्या 3 दैवतांची प्राणपणाने जपणूक केली त्या 3 दैवतांची माहिती दिलेली आहे. त्या 3 दैवतांची माहिती देताना ते पहिलं दैवत ते सांगतात ते म्हणजे विद्या हे होय. तर दुसरं दैवत ते सांगतात ते म्हणजे स्वाभिमान हे होय. तर तिसरं दैवत आणि सगळ्यात महत्त्वाचं दैवत ते म्हणजे शील हे होय. शील म्हणजे चारित्र्य. इंग्रजीमध्ये त्याला कॅरेक्टर असे म्हणतात, माणसाचं कॅरेक्टर. एका संस्कृत सुभाषितामध्ये असे म्हटले आहे, शीलम परमभूषणम. याचा अर्थ शील म्हणजे चारित्र्य हेच माणसाचे सर्वश्रेष्ठ भूषण आहे. एखाद्या माणसाकडे भरपूर पैसा अडका आहे, संपत्ती आहे, पण त्याचे शील जर चांगलं नसेल तर त्या माणसाच्या जीवनाला कवडी मोलही किंमत मिळत नाही. आता तुम्ही म्हणणार की 8वीच्या पाठाचा आणि 10वीच्या मराठीचा काय संबंध? तर मुलांनो, संबंध आहे. शील या गुणाचे महत्त्व सांगणारा तुमचा मराठीचा पाठ आहे आणि त्या पाठाचे नाव आहे राजाचे शील. आणि या पाठाचे लेखक आहेत स. मा. गर्गे. आपण या पाठाकडे वळण्या अगोदर या पाठाचे लेखक जे आहेत स. मा. गर्गे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. स. मा. गर्गे यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात बीड जिल्ह्यातील लहुरी या गावामध्ये 4 नोव्हेंबर 1920 रोजी झाला. ते एक उत्कृष्ट शिक्षक, लेखक, पत्रकार, इतिहासकार, इतिहास संशोधक व समाजशास्त्रज्ञ होते. गर्गे यांना मराठी, पारसी आणि उर्दू या भाषा उत्तम अशा रीतीने येत होत्या. त्यांनी तरुण भारत, सकाळ या वृत्तपत्रामध्ये पत्रकारिता केली. राज्य शासन, करवीर रियासत, स्वप्न आणि सत्य, शांती पर्वातील कथा अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. आणि राजाचे शील हा पाठ त्यांच्या शांती पर्वातील कथा या पुस्तकातून घेतलेला आहे. प्रजेचे कल्याण करणाऱ्या राजामध्ये विविध गुण आवश्यक असतात. त्या सर्वात शील हा गुण अत्यंत महत्त्वाचा असून बाकीचे सर्व गुण त्या शीलाबरोबरच माणसामध्ये वास करीत असतात. माणसातील शील गेले की त्याचे सद्गुणही नाहीसे होतात हे या कथेत सांगितले आहे. चला तर मग या आपण पाठाकडे वळूया. या पाठाकडे वळण्या अगोदर मी एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो. या गोष्टी तुम्हाला कळेल की शील हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ही जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीतही आहे. फार वर्षापूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस होता. त्याला ब्रह्मदेवाकडून असा वर मिळाला होता की त्याला कोणत्याही माणसाकडून, कोणत्याही पशुकडून, घराच्या आत किंवा बाहेर, जमिनीवर किंवा आकाशात कोणतेही शस्त्र किंवा अस्त्राने मृत्यू येणार नाही. त्यामुळे हिरण्यकश्यपूला वाटले की त्याने आपला मृत्यूवरच विजय प्राप्त केला आहे. त्याला वाटू लागलं की तो स्वतःच आता देव बनला आहे. म्हणून त्याने आपल्या राज्यातील सगळ्या प्रजेला असे फरमान काढले की तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करायची नाही. जर तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे तर तुम्ही फक्त माझीच पूजा करायची, कारण मीच तुमचा सगळ्यांचा देव आहे. सगळी लोक घाबरली आणि त्याच्या सांगण्यावरून त्या सगळ्यांनी आपापल्या घरातील देवांची पूजा अर्चा करणे बंद केले. पण हिरण्यकश्यपूचा मुलगा, त्याचं नाव होतं प्रल्हाद, तो मात्र श्री विष्णूचा अत्यंत निस्सीम असा भक्त होता.
तो सतत विष्णूचे नामस्मरण करायचा. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी प्रल्हाद वाचला. त्यानंतर श्री विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला व हिरण्यकश्यपूचा वध केला. प्रल्हाद पुढे या राज्याचा राजा झाला आणि याच राजा प्रल्हादाची व इंद्राची ही कथा आहे. राजा प्रल्हाद हा अत्यंत शीलसंपन्न असा राजा होता आणि तो दैत्य कुलोत्पन्न होता. दैत्य कुलोत्पन्न म्हणजेच काय, तर दैत्य म्हणजे राक्षस आणि राक्षस कुळात जन्माला आलेला म्हणजेच दैत्य कुलोत्पन्न आणि अत्यंत शीलसंपन्न असा हा राजा होता. त्याने कोणाचाही कधी द्रोह केला नाही. द्रोह करणे म्हणजे द्वेष करणे. कधीच कुणाचा त्याने द्रोह किंवा द्वेष केला नव्हता. त्याचे दातृत्व तर प्रसिद्धच होते. त्याच्याकडे कुणीही कधीही जरी गेला आणि त्याच्याकडे काहीही जरी मागितलं तरी आपल्या अपेक्षेप्रमाणे त्याच्या ऐपतीप्रमाणे राजा प्रल्हाद त्या माणसाला दान देत असे. म्हणूनच त्याचे दातृत्व म्हणजेच दान देण्याची वृत्ती ही अत्यंत प्रसिद्ध अशी होती. आपल्या प्रत्येक कृतीने इतरांचे हित झाले पाहिजे अशी त्याची दृष्टी होती. त्याचा दृष्टिकोन असा होता की आपण जे काही काम करणार, आपल्या हातून जी काही कृती होणार, या कृतीतून इतरांचे कुणाचेही जरी असले, जरी तो आपला शत्रू जरी असला तरी त्याचं हित झालं पाहिजे, त्याचं नुकसान होता कामा नये अशी प्रल्हादाची दृष्टी होती. असा त्याचा व्यूह होता. शिलाच्या सामर्थ्यावर त्याने देवेंद्राचे राज्य काढून घेतले आणि तो त्रैलोक्याचा धनी बनला. शील या गुणाचं महत्त्व बघा किती मोठं आहे ते. शील या गुणाच्या आधारावरच त्याने देवादिदेव देवेंद्र म्हणजेच इंद्र या इंद्राचं राज्य काढून घेतलं आणि तो त्रैलोक्याचा धनी बनला. त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे तिन्ही लोक, या तिन्ही लोकांचा तो धनी बनला. धनी म्हणजेच राजा बनला. आणि महाज्ञानी इंद्रावर भरपूर मोठा बिकट प्रसंग ओढवला. कारण काय, तर प्रल्हादाने इंद्रावर आक्रमण करून त्याला पराभूत केलं होतं आणि तो तिन्ही लोकांचा धनी बनला होता, राजा बनला होता. इंद्र चिंतामग्न झाला व विचार करू लागला. आपलं ज्यावेळी राज्य गेलं त्यावेळी इंद्र एका जागी बसला आणि विचार करू लागला की आपल्याकडे अशी कोणती शक्ती नाही, आपल्याकडे असा कोणता गुण नाही ज्या गुणाच्या आधारावर प्रल्हादाने आपल्याला पराभूत केलेला आहे. विचार करून 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 प्रल्हादाची बुद्धी थकली, पण त्याला उत्तर मात्र काही सापडेना. त्याला प्रल्हादाच्या विशेष गुणांचा पत्ता काही लागेना. विशेष गुण कोणते प्रल्हादाकडे आहेत हे काही कळेना. म्हणून शेवटी त्याने विचार केला की सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून या उक्तीनुसार इंद्र प्रथम आपल्या गुरूंकडे गेला. त्यांचे गुरु म्हणजेच बृहस्पती ऋषी. या बृहस्पती ऋषींकडे जाऊन इंद्राने त्यांना प्रश्न केला की जगात सर्वश्रेष्ठ काय आहे हे जाणण्याची मला इच्छा आहे, कृपया तुम्ही मला मदत करा. बृहस्पती ऋषींनी इंद्राला आपल्याकडील सगळे ज्ञान दिले. आपल्याकडील सर्व प्रकारची काय शक्ती होती ते सगळे त्याला दिलं, सगळं ज्ञान दिलं. परंतु त्या सगळ्या ज्ञानाने सुद्धा इंद्राचं समाधान झालं नाही. इंद्राला आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही. त्यामुळे बृहस्पती ऋषींनी इंद्राला सांगितलं की बाबा, माझ्याकडून जर तुझं समाधान झालं नाही तर तू आता शुक्राकडे जा. शुक्र ऋषी जे आहेत या शुक्रांकडे जाण्याचा त्यांनी सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार इंद्र शुक्राकडे गेला. शुक्राचार्य हे दानवांचे गुरु. दानव म्हणजेच राक्षस. या राक्षसांचे गुरु कोण, तर शुक्राचार्य. या शुक्राचार्यांकडे संजीवनी मंत्र होता. या संजीवनी मंत्रांच्या सहाय्याने ते मृत पडलेल्या एखाद्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकत होते. आणि ज्यावेळी देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध व्हायचं, या युद्धाच्या वेळी शुक्राचार्य दानवांना भरपूर मदत करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजीवनी मंत्राच्या सहाय्याने
अनेक दानव जे मृत व्हायचे, या मृत दानवांना ते परत जिवंत करायचे. त्यामुळे देवांना भरपूर त्रास पडायचा या दानवांना पराभूत करण्यासाठी. तर अशा या दानवांच्या गुरुकडे इंद्रराजा गेला आणि त्यांनाही तोच प्रश्न विचारला की या जगात सर्वश्रेष्ठ काय आहे हे जाणण्याची मला इच्छा आहे. शुक्राचार्यांनी त्यांना उत्कृष्ट ज्ञानाची प्राप्ती करून दिली, पण त्या ज्ञानाने सुद्धा इंद्राचं समाधान काही झालं नाही. त्यामुळे शुक्राचार्यांनी त्यांना सांगितलं की बाबा आता तू एक काम कर, आम्ही बृहस्पतीने सुद्धा तुला ज्ञान दिलं, मी तुला ज्ञान दिलं, पण त्यातून तुझं समाधान झालं नाही. आता तुझ्या प्रश्नाचं फक्त एकटाच उत्तर देऊ शकतो आणि तो म्हणजे खुद्द प्रल्हाद. या प्रल्हादाकडे तू जा आणि प्रल्हादाकडून तू तुझ्या प्रश्नाचं उत्तर घे. आता प्रल्हादाकडे जर जायचं असेल तर डायरेक्ट काय इंद्र जाऊ शकत नव्हता आणि जाऊन काय विचारू शकत नव्हता, बाबा तू कोणत्या गुणावर मला पराभूत केलंस ते मला सांग. प्रल्हाद काय सांगणार होता का? नाही सांगणार होता. कारण काय तर त्याने त्याच गुणांच्या आधारावर कुणाला पराभूत केलं होतं, इंद्राला पराभूत केलं होतं आणि आपली काय शक्ती तो सांगणार नव्हता. म्हणून इंद्राने एक युक्ती केली, त्याने वेषांतर केलं, आपला वेश पालटला आणि अतिथीच्या रूपात तो राजा प्रल्हादाकडे गेला. अतिथी म्हणून प्रल्हादाकडे गेल्यानंतर त्याने प्रल्हादाला सुद्धा तोच प्रश्न केला की या जगात सर्वश्रेष्ठ काय आहे हे जाणण्याची मला इच्छा आहे आणि माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकता. राजा प्रल्हादाने इंद्राचं यथायोग्य स्वागत केलं. स्वागत करून नम्रतेने तो इंद्राला म्हणाला की मी सध्या त्रैलोक्याचे राज्य करण्यामध्ये मग्न झालो आहे. कारण आताच मी काय केलेलं आहे की इंद्राला पराभूत केलं आणि हे त्रैलोक्य हस्तगत केलेलं आहे. त्यामुळे या त्रैलोक्याचं राज्य करण्यामध्ये मी पूर्णपणे व्यस्त आहे. त्यामुळे आत्ताच मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. इंद्र मनात थोडासा पावलला, परंतु त्याला त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजेच होतं. म्हणून त्याने प्रल्हादाला उत्तर दिलं की मला आताच तुम्ही उत्तर देऊ नका, मी काही काळ तुमच्याकडे थांबतो, ज्यावेळी तुमच्याकडे वेळ असेल त्यावेळी मला तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. असं म्हटल्यानंतर इंद्र प्रल्हादाकडे काही काळ राहिला. कालांतराने अतिथी इंद्र आणि प्रल्हाद यांची चर्चा झाली. दोघांमध्ये चर्चा झाली. वेगवेगळ्या प्रश्नावर इंद्राने प्रल्हादाला विचारले, वेगवेगळे प्रश्न विचारले, वेगवेगळ्या शंका विचारल्या, काय कशा आहे किंवा कोणते गुण कसे असतात याबद्दल त्यांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये इंद्राला असं समजलं की जगामध्ये सर्वश्रेष्ठ हे शील आहे. शील हे सर्वश्रेष्ठ आहे हे ज्ञान इंद्राला प्राप्त झाले. इंद्राची ज्ञान जिज्ञासा, सेवाबुद्धी आणि विनय संपन्नता पाहून प्रल्हादाला अत्यानंद झाला. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की इंद्राचे कोणते गुण पाहून प्रल्हादाला अत्यानंद झाला. उत्तर काय तर इंद्राची ज्ञान जिज्ञासा, सेवाबुद्धी आणि विनय संपन्नता या गुणावर प्रल्हादाला अत्यानंद झाला. ज्ञान जिज्ञासा म्हणजे ज्ञान मिळवण्याची उत्सुकता. आपल्याकडे ज्ञान मिळवण्याची उत्सुकता असली पाहिजे. आपण सतत जीवनात आल्यापासून, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काही ना काहीतरी शिकत असतो. प्रत्येक गोष्टीतून आपण नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त जेवढं ज्ञान मिळालेलं आहे तेवढ्याच याच्यामध्ये न राहता आपण आपलं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते वाढवण्याचा जो प्रयत्न करतो त्यालाच आपण ज्ञान जिज्ञासा किंवा ज्ञान मिळवण्याची उत्सुकता असे म्हणतो. आणि ती उत्सुकता या इंद्राकडे होती त्या गुणावर. तसंच विनय संपन्नता आणि सेवाबुद्धी तो फक्त प्रल्हादाकडे जाऊन राहिला नव्हता, तर तो अतिथीच्या रूपात गेला होता आणि त्याने प्रल्हादाची सेवासुद्धा केली होती. आणि त्या सेवाबुद्धीवर राजा प्रल्हाद अत्यंत खुश झाला होता, आनंदित झाला होता, त्याला अत्यानंद झाला होता. आणि त्या आनंदाच्या भरात प्रल्हादाने इंद्राला सांगितलं की मी तुझ्या सेवाबुद्धीवर, तुझ्या या गुणावर खूप खुश झालेलो आहे. त्यामुळे तुला जे काही पाहिजे माझ्याकडून ते तू मागून घे. इंद्र म्हणाला मला काही नको, पण प्रल्हादाने त्याला खूपच आग्रह केला. त्यावर इंद्र म्हणाला राजा, तू खरोखरच प्रसन्न झाला असशील आणि माझे कल्याण व्हावे
अशी तुझी इच्छा असेल तर मला एकच वर दे. तुझे शील मला मिळावे अशी माझी इच्छा आहे, तेवढा वर मला दे. संधी शोधली कुणी? इंद्राने. आणि त्याला जी गोष्ट समजली होती की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे? शील आहे. आणि या शीलाच्या सामर्थ्यावरच प्रल्हादाने आपले राज्य काढून घेतले आहे. ज्यावेळी त्याला संधी मिळाली प्रथम त्याने नकार दिला, परंतु संधी मिळताच त्याने प्रल्हादाकडे असा वर मागितला की जर तू माझं कल्याण व्हावं असं तुला वाटत असेल तर मला फक्त एकच वर दे की तुझं जे शील आहे, तुझं जे चांगलं चारित्र्य जे आहे, हे चारित्र्य मला मिळावं अशी माझी इच्छा आहे. प्रल्हादाने मागचा पुढचा विचार न करता तथास्तु असे म्हटले. प्रल्हादाने तथास्तु म्हटले खरे, पण लगेच तो भयभीत झाला, लगेच तो चिंतातूर झाला. कारण तो चिंतामग्न झाला तेवढ्यात एक धिप्पाड तेजस्वी मूर्ती त्याच्या शरीरातून बाहेर पडली. आश्चर्य घडले. त्याच्या शरीरातून एक धिप्पाड तेजस्वी मूर्ती बाहेर पडली. प्रल्हादाने त्या मूर्तीला विचारले, तू कोण आहेस? त्यावर त्या मूर्तीने उत्तर दिले, माझे नाव शील. तू माझा त्याग केल्यामुळेच मी तुझ्या जवळून निघून जात आहे. तू माझा त्याग केलास, मला तू सोडलंस, त्यामुळे मी आता कोणाकडे जाते? ज्याला तू मी मिळावं अशी इच्छा व्यक्त केलीस त्याच्याकडे मी आता जात आहे. एवढे शब्द त्या प्रकाशमूर्तीने उच्चारले आणि ती लगेच अंतर्धान पावली. अंतर्धान पावणे म्हणजेच नाहीशी होणे, गायब होणे. एक प्रकाशमूर्ती निघून गेली आणि लगेच त्याच्या पाठोपाठ प्रल्हादाच्या शरीरातून आणखी एक पुरुष बाहेर पडला. तू कोण? प्रल्हादाने विचारले. मी धर्म. जिकडे शील गेले तिकडे धर्म जाणार, कारण शील आणि धर्म हे एकरूपच असतात, एकत्रच असतात, असे त्या पुरुषाने उत्तर दिले. प्रल्हादाने आपल्या शरीराकडे पाहिले. आणखी एक प्रज्वलित आकृती त्याच्या शरीरातून बाहेर पडली. त्याने पुन्हा प्रश्न तोच केला. त्या आकृतीने उत्तर दिले, माझे नाव सत्य. त्याने सांगितलं, माझे नाव सत्य आहे. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी सत्य हे जाणारच, कारण सत्य हे धर्माचाच अनुयायी आहे. अनुयायी म्हणजेच काय? तर फॉलो करणारा, फॉलोअर्स. तर या ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी सत्य जाणार. सत्याच्या पाठोपाठ आणखी एक पुरुष प्रल्हादाचे शरीर सोडून जाऊ लागला. प्रल्हादाने त्यालाही तोच प्रश्न विचारला, अरे बाबा, तुझे नाव काय आणि तू आता मला सोडून का जात आहेस? त्याला उत्तर मिळाले, माझं नाव सदाचार. जेथे सत्य तेथे सदाचार. सदाचार म्हणजे चांगली वागणूक, आचार म्हणजे वागणूक, सदाचार चांगले वागणूक. ज्या ठिकाणी शील आहे, ज्या ठिकाणी धर्म आहे, ज्या ठिकाणी सत्य आहे त्या ठिकाणी चांगली वागणूक ही जाणारच, त्यामुळे मी त्यांच्याकडे जात आहे. सदाचाराच्या प्रयाणापाठोपाठ आणखी एक मूर्ती प्रल्हादाला सोडून जाऊ लागली. तिने आपले नाव बल सांगितले. जिकडे सत्य आणि सदाचार तिकडेच माझे वास्तव्य. तर त्याने सांगितलं की आणखी एक मूर्ती त्याच्या शरीरातून बाहेर पडली आणि तिने सांगितलं आपलं नाव बल. बल म्हणजे शक्ती. असे शिलामागोमाग धर्म, सत्य, सदाचार आणि बल या 4 पुरुषांनी प्रल्हादाचे शरीर सोडले. कारण शिलाचे हे 4ही जे गुण आहेत हे शिलाचेच अनुयायी आहे. कारण ज्या ठिकाणी धर्म असणार त्या ठिकाणी सत्य जाणार, कारण सत्य हे धर्माचे अनुयायी आहे. त्यानंतर सदाचार आणि बल. बल म्हणजे शक्ती, सामर्थ्य. आणि ज्या ठिकाणी सामर्थ्य नाही, ज्या ठिकाणी सत्य नाही, ज्या ठिकाणी शील नाही त्या ठिकाणी लक्ष्मी म्हणजे संपत्ती तरी कशी राहणार? बरोबर. तर त्याच्या मागोमाग काय होतं ते आपण पुढे पाहूया. वरील प्रमाणे 4 महापुरुषांनी प्रल्हादाचे शरीर सोडले आणि ते सर्व दूर दूर निघून गेले. प्रल्हाद भयचकित होऊन पुढे काय घडते याकडे पाहू लागला. तोच त्याच्या शरीरातून एक तेजोमय देवी बाहेर पडली. तोच त्याच्या शरीरातून एक तेजोमय देवी म्हणजे तेजाने भरलेली अशा प्रकारची देवी बाहेर पडली. तिच्याकडे पाहता क्षणीच डोळे अगदी दिपून जात होते अशा प्रकारची ही देवी त्याच्या शरीरातून बाहेर पडली. तिचे सौंदर्य अवर्णनीय असे होते.
अवर्णनीय म्हणजे कुणीच त्याचं वर्णन करू शकत नाही असं तिचं सौंदर्य होतं, त्या देवीचं सौंदर्य होतं. आणि तिचा प्रकाश दिपवून टाकत होता. प्रल्हादाने तिला प्रश्न विचारण्यासाठी तोंड उघडले, तोच ती म्हणाली, मी लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजेच संपत्ती. हे अमोघ पराक्रमी वीरा, मी आपण होऊनच तुझ्याकडे वास्तव्य करीत होते, पण यापुढे मला तुझ्या सान्निध्यात राहता येणार नाही. बलाने तुला सोडले, मग मी तरी कशी राहणार? अरे जेथे सामर्थ्य तेथे संपत्ती, असं लक्ष्मी त्या प्रल्हादाला म्हणाली. प्रल्हाद म्हणाला, हे लक्ष्मी, तू चाललीस तरी कुठे? तू या लोकांची मुख्य अधिदेवता आहेस आणि सत्यनिष्ठ सुद्धा आहेस. तेव्हा तू मला असे सांग की ज्या पांथस्थाच्या शरीरात धर्म, सत्य, सदाचार, बल आणि त्याच्या मागोमाग आता तू सुद्धा जात आहेस, तो आहे तरी कोण? आणि तुम्ही सर्वच त्याच्याकडे का जात आहात? असा प्रश्न प्रल्हादाने लक्ष्मीला विचारला. तो पांथस्थ दुसरा तिसरा कुणी नसून प्रत्यक्ष इंद्रच आहे, असे लक्ष्मीने प्रल्हादाला उत्तर दिले. हे धर्मज्ञा, शिलाच्या सहाय्याने तू त्रैलोक्य हस्तगत केले होतेस, हे इंद्राला तुझ्याकडूनच समजले. त्याने तुझे शील हरण केले. ते गेल्याबरोबर त्याचे अनुयायीही त्याच्या मागे निघून गेले. धर्म, सत्य, सदाचार, बल आणि मी या सर्वांचे मूळ कारण जे आहे, मूळ कारण जे आहे ते म्हणजे शील हेच होय, त्याचं चांगलं चारित्र्य हेच होय. आणि त्यालाच तू काय केलंस? त्याचाच त्याग केलास, त्यालाच तू सोडलंस. त्यामुळे आम्ही सगळेजण त्याच्याकडे जात आहोत. प्रल्हादाने विचारले, पण हे शील म्हणजे तरी काय? तुम्ही सगळेजण म्हणत आहात की शिलामुळे मी गेलो, पण हे शील म्हणजे तरी काय? हे कृपया मला तू सांग. त्यावेळी लक्ष्मी म्हणाली, कोणत्याही प्राण्याचा द्रोह न करणे. कोणत्याही प्राण्याचा द्रोह न करणे. द्रोह करणे म्हणजे द्वेष करणे. गेल्या वर्षी तुम्ही सुंदरघर पाठामध्ये रमा, राधिका, बरोबर, यांच्याबद्दल माहिती घेतली होती. ही रमा जी होती, ही रमाला आपल्या श्रीमंतीचा भरपूर गर्व होता आणि ती सुरभी नावाची विद्यार्थिनी जी होती, या विद्यार्थिनीचा भरपूर द्वेष करायची. तिची गंमत व्हायला पाहिजे, तिची मजा व्हायला पाहिजे, म्हणून तिला न कळत सुंदरी घर या स्पर्धेमध्ये तिचं नाव दिलं होतं. आणि नाव दिल्यानंतर तिचा ती द्वेष करायची. हे तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासलं. आणि शेवटी मग तिचा द्वेष करणारीच काय झाली होती? रमा. हिलाच आपलं तोंड घशी पडलेली होती, बरोबर. त्याचप्रमाणे लक्ष्मी म्हणाले की आपण कोणत्याही प्राण्याचा द्रोह करता कामा नये, द्वेष करता कामा नये. दान करणे, आपण सतत दान केलं पाहिजे. घेता ही कविता तुम्ही 8वीमध्ये शिकली होती की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे, बरोबर. त्याच्यामध्ये दान देण्याचा गुण सांगितलेला होता. तर हे दान आपण सतत देत राहिलं पाहिजे. पण हे दान असं असलं पाहिजे की जर ते उजव्या हाताने दान दिलं तर ते डाव्या हाताला सुद्धा समजता कामा नये. म्हणजेच काय, तर ज्यावेळी आपण एखादी गोष्ट दान म्हणून देतो त्यावेळी त्याच्या बदल्यात आपण कसली अपेक्षा करता कामा नये. जर आपण दान देतेवेळी त्याच्या बदल्यात जर काही अपेक्षा केली तर तो बाजार झाला. म्हणजे बाजारात गेल्यानंतर आपण एखादी वस्तू विकत घेतो, त्याला पैसे देतो आणि ती विकत घेतो. किंवा एक वस्तू दिली, दुसरी वस्तू घेतली, याला देवाणघेवाण म्हणतात, याला दान म्हणत नाही. तर दान हे आपण सतत करत राहिलं पाहिजे. आपलं दातृत्व हे प्रसिद्ध असलं पाहिजे, जसं त्या राजा प्रल्हादाचे दातृत्व होते. आणि अनुग्रह करणे म्हणजे इतरावर सतत आपण कृपा करत राहिले पाहिजे. हे प्रशंसनीय असे शील होय. ज्याच्या योगाने लाज वाटेल असे कोणतेही काम करता उपयोगी नाही. आपण आपल्या जीवनामध्ये अशी कामं केली पाहिजेत ज्या कामामुळे आपल्याला समाजात मान खाली घालावी लागणार नाही. म्हणजे सतत आपण चांगली कामं करत राहिलं पाहिजे. जर आपण एखादं वाईट काम केलं तर आपल्याला समाजामध्ये आपली प्रशंसा होत नाही, तर आपल्यावर टीका होते. म्हणून लक्ष्मी म्हणते की आपण ज्याच्या योगाने लाज वाटणार नाही,
चोरी करणे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, परंतु काम करून पैसा कमावणे ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही. मेहनत करून आपण कुठलंही बारीक जरी काम केलं, बारीक जरी एखादं काम करून आपण पैसा कमावला तरी त्याच्यामध्ये लाजण्याचं काहीही कारण नाही. पण चोरी करणे ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून आपण समाजामध्ये अशी कामं केली पाहिजेत ज्या कामांच्या आधाराने आपले समाजामध्ये प्रशंसा होईल, आपली स्तुती होईल. हे नराधिपते, शिला वाचूनही एखाद्या ठिकाणी एखाद्याला संपत्ती मिळते. लक्ष्मी म्हणाली की शिला वाचून सुद्धा एखाद्या ठिकाणी एखाद्याला संपत्ती मिळते. कधीतरी एखाद्या माणसाने काय केला, दरोडा घातला, दरोडा घालून त्याला भरपूर संपत्ती मिळाली, ती लगेच मिळते. आपण वेगळ्या वाईट मार्गाने जी संपत्ती मिळवलेली असते, पैसा मिळवलेला असतो, ती संपत्ती चिरकाल उपभोगता येत नाही. चिरकाल उपभोगता येत नाही म्हणजे चिरकाल म्हणजे खूप काळ आपण उपभोगू शकत नाही, कारण ती आपल्याला लगेच मिळालेली असते. पण जी गोष्ट आपण घाम गाळून मेहनत करून जी आपण संपत्ती मिळवलेली असते, ती संपत्ती आपण वापरताना, त्या पैशांचा वापर करताना किंवा ते पैसे मोडताना आपण काय करतो, 10 वेळा विचार करतो. परंतु फुकट आपल्याला जे काही मिळालेलं असतं त्याची आपल्याला किंमत राहत नाही. त्यामुळे आपण ती चिरकाल उपभोगू शकत नाही, चिरकाल त्या संपत्तीचा आपण वापर करू शकत नाही, असं लक्ष्मी म्हणाली. एवढेच नव्हे तर अशा द्रव्याने समूळ नाशही होतो. जर वाईट मार्गाने समजा एखाद्याने दरोडा घालून चोरी करून जर पैसा कमावला तर त्यामुळे तो तेवढा वेळ त्या संपत्तीचा उपयोग करू शकतो. पण तेच जर पोलिसांना समजलं, पोलिसांनी त्याला अटक केली तर काय, त्याचा जीवनाचा नाश होऊ शकतो, समूळ नाश होऊ शकतो. म्हणूनच शिला वाचून जी संपत्ती मिळते ती संपत्ती चिरकाल खूप काळ उपभोगता येत नाही, तर ती त्याच्यामुळे मनुष्याचा समूळ नाशच होतो. म्हणूनच मी म्हणजेच लक्ष्मी म्हणते की शील हीच राजाची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. लक्ष्मी म्हणाली कुणाला, तर प्रल्हादाला. काय म्हणाली, शील हीच राजाची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. जसं आपण पहिले म्हटलं होतं की जर आपल्याकडे शील असेल तर त्या शीलाच्या सामर्थ्यावर आपल्याकडे बाकीचे सगळे सद्गुण असतात. आपलं पण चारित्र्यच जर आपलं वाईट झालं, चारित्र्यच जर आपलं हीन झालं तर आपल्याकडे हे चांगले गुण राहू शकत नाहीत. हे राजाला तिने पटवून दिलं. पण आपण सध्या आता काय राजा नाही आहोत, बरोबर, पण आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की माणसाचं शील, माणसाचं चारित्र्य हे अत्यंत महत्त्वाचं गुण आहे, अत्यंत महत्त्वाची संपत्ती आहे. त्या संपत्तीचे आपण काटेकोरपणे, जसं आपण तळ हाताच्या फोडाला जपतो त्याप्रमाणे आपलं शील, आपलं चारित्र्य आपण जपलं पाहिजे. कारण शील हे असं असतं की एका काचेला जर तडा गेला तर त्या तडा गेल्यानंतर, त्या क्रॅक गेल्यानंतर त्याला आपण किती वेळा जरी सॅलोटेप लावून तो तडा लपवण्याचा, तो क्रॅक लपवण्याचा प्रयत्न केला तरीही तो लपत नाही. तसंच आपलं शील जे असतं, आपल्या चारित्र्यावर एकदा जर का डाग पडला तर तो डाग आपण कितीही जरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो लपत नाही. आपण एखादं जर पांढरं शर्ट घातलेलं असेल तर ते पूर्ण पांढऱ्या शर्टावर फक्त एक जर काळा डाग असेल तर तो डाग उठून दिसतो. कुणी जरी आपल्याला समोर सापडला तर तो काय म्हणतो, अरे तुझ्या शर्टला डाग लागला येणार आहे. पण पूर्ण शरीर किंवा पूर्ण शर्ट जे आहे, हे शर्ट जर आपलं पांढरं असेल, ते पूर्ण पांढरं शर्ट त्याला दिसत नाही, त्याच्यावरचा फक्त एक डाग दिसतो. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये कितीही जरी चांगली कामं केली तरी चांगली कामच करत राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक जरी वाईट काम केलं तरी ते वाईट काम लगेच वर येतं आणि ते वाईट काम आपल्याला लगेच दिसतं, दुसरा त्याला लगेच नावं ठेवतो. त्याच्यामध्ये चांगली कामं केलेली असतात ती सगळी काय होतात, मग त्या एका वाईट कामाखाली दबून जातात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपलं शील, आपलं चारित्र्य हे सांभाळण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी एवढंच करायला पाहिजे की आपण सतत आपले चांगली कामं करत राहिलं पाहिजे. वाईट कामांच्या, वाईट व्यसनांच्या आहारी जाता कामा नये, हेच या पाठामधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्या तर राजाचे शील, म्हणजे राजाचे शील फक्त राजालाच लागत नाही तर संपूर्ण या मनुष्य जातीला, प्रत्येक माणसाला ते लागत असतं. तर असा हा पाठ राजाचे शील. याच्यावर
शब्दसमूहाबद्दल शब्द कोणते येऊ शकतात? तर दैत्य कुळात जन्मलेला म्हणजेच दैत्य कुलोत्पन्न. त्यानंतर स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3 लोक म्हणजेच काय तर त्रैलोक्य. ज्ञान मिळवण्याची उत्सुकता म्हणजेच ज्ञान जिज्ञासा आणि कायम टिकणारा हे चिरंतन. हे 4 शब्दसमूहाबद्दल शब्द महत्त्वाचे आहेत. याच्यापैकी एखादा कधीतरी परीक्षेला येतो. सगळ्यात जास्त वेळा येतो तो म्हणजे कुठला? तर दैत्य कुळात जन्मलेला आणि ज्ञान मिळवण्याची उत्सुकता बहुतेक वेळा येतो परीक्षेला. त्यामुळे हे शब्दसमूहाबद्दल शब्द जे आहेत हे लिहून ठेवावेत. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे जी आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे, राजा प्रल्हाद कोणत्या कुळात जन्मलेला होता? त्या प्रश्नाचं उत्तर आहे राजा प्रल्हाद दैत्य कुळात जन्मलेला होता. प्रश्नाचं उत्तर लिहिताना एक काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे अनेक वेळा विद्यार्थी असं लिहितात की राजा प्रल्हाद दैत्य कुलोत्पन्न कुळात जन्मलेला होता. हे उत्तर चूक होऊ शकतं. कारण काय? दैत्य कुलोत्पन्न म्हणजेच दैत्य कुळात जन्मलेला. म्हणून फक्त दैत्य कुळात एवढंच लिहिलं पाहिजे, राजा प्रल्हाद दैत्य कुळात जन्मलेला होता. दुसरा प्रश्न आहे, इंद्राने बृहस्पतीस कोणता प्रश्न केला? जगात सर्वश्रेष्ठ काय आहे? असा प्रश्न इंद्राने बृहस्पतीस केला. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते प्रश्नचिन्ह आहे. कारण प्रश्न कसा आहे, इंद्राने बृहस्पतीस कोणता प्रश्न केला? प्रश्न विचारला आहे ना, म्हणजे ते प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी यायला पाहिजे. बहुतेक वेळा मुलं असं उत्तर लिहितात की जगात सर्वश्रेष्ठ काय आहे हे जाणण्याची मला इच्छा आहे असा प्रश्न विचारला. तर तसं न लिहिता जगात सर्वश्रेष्ठ काय आहे असा प्रश्न इंद्राने बृहस्पतीस विचारला. शुक्राने इंद्राला काय दिले? शुक्राने इंद्राला उत्कृष्ट ज्ञानाची प्राप्ती करून दिली. आणि चौथा प्रश्न म्हणजे प्रल्हादाचे शरीर कोणत्या 4 पुरुषांनी सोडले? या ठिकाणी सुद्धा प्रल्हादाचे शरीर 6 लोकांनी सोडले. बरोबर? एक शील, धर्म, सत्य, सदाचार, बल आणि लक्ष्मी या 6 जणांनी सोडले. परंतु प्रश्न काय आहे इथे? तर प्रल्हादाचे शरीर कोणत्या 4 महापुरुषांनी सोडले किंवा पुरुषांनी सोडले? तर प्रश्नाचं उत्तर काय दिलं पाहिजे? धर्म, सत्य, सदाचार आणि बल हे 4 महापुरुष. या 4 महापुरुषांनीच त्या प्रल्हादाचे शरीर सोडले. हे त्याचं उत्तर आहे. धन्यवाद.